केले स्वयं खाड्याचा फलंदाज आदेश देखील सांगतोय की आम्ही देखील सामना सोडणार नाहीये. धावसंख्या झाली 1 गडी बाद 21 धावा. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच वाईट चेंडू घोषित करत असताना मेन पंच बघितलं तर प्रथमेश चौधरी हे देखील पंचांची भूमिका पार पाडत असताना आयोजक देखील आहेत. आमदार चषक 2024 पर्व पहिलं. पुढील चेंडू घेऊन आदेश साडी आणि आता मात्र बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू टाकत असताना स्वयं धावसंख्या स्थिर 30 झाली. धावसंख्या झाली धावफलकावर 22 धावा 3 चेंडू. उर्वरित दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला आदेश. चौथा चेंडू घेऊन आदेशसाठी गोलंदाज स्वयं. धावसंख्या 22 वर आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा. तसं काही घडलं नाही. धावून 3 धावा कंप्लीट केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मयूर आणि आदेश. धावसंख्येत वेगाने धावसंख्येचा फलकार 25 धावा. 1 गडी बाद 25 धावा. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल फलंदाज मयूर. मयूरचा विचार केला तर मयूरने देखील आपल्या संघासाठी 3 चौकार मारलेत. हॅट्रिक संपन्न केले चौकाराची. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज स्वयं खाडेचा आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण सिंगल नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. दुसरा चेंडू निर्धाव टाकला स्वयंने आपल्या षटकामध्ये आणि उर्वरित मयूरचं गौरवने पुढील चेंडू घेऊन गौरवसाठी षटकार मारलाय मयूरला आणि आता मात्र त्वरित उत्तर दिलंय. निर्धाव चेंडू टाकलाय. या आधीचा चेंडूचा विचार केला तर षटकार मारला होता पण त्यानंतर निर्धाव चेंडू टाकलाय. फलंदाजाला उभं ठेवलंय. कदाचित चेंडू समजला नसेल गौरवला आणि उर्वरित तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा धावफलकावर 35 धावा. 5वा चेंडू घेऊन फलंदाज आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फटका फसलाय आणि फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने जात असताना फलंदाज गौरव. नवीन फलंदाज आशिक. नवीन फलंदाज दाखल होत असताना आशिक हा देखील घातक फलंदाज आहे आपल्या संघासाठी. फ्रेंड्स 11 संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलक 35 धावा आणि उर्वरित 3 गडी आतापर्यंत बाद झाले तेच म्हणजे फ्रेंड्स 11 संघाचे. आणि विचार केला तर तिसऱ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आशिक. पहिला चेंडू फेस करेल मयूर. आशिक साठी पहिला चेंडू घेऊन मयूरचा. नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलक 35 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज आशिक टू मयूर आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल खाली हेमंत येत असताना आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद. सातत्याने दुसरा गडी बाद झालाय. आता मात्र विकेट सातत्याने पडत असताना फ्रेंड्स 11 संघाचे पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात असताना अभिषेक उर्फ मोनू आणि षटक देखील संपन्न झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर झाली आहे 4 गडी बाद 35 धावा. नवीन फलंदाज मैदानात मोनू. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज
गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम रघु. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटच्या घेऊन गोलंदाज रघु आणि त्याला सामोरं जायला आदेश. आदेशचा विचार केला तर आदेशच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. लेफ्ट हँड फलंदाज, घातक फलंदाज, वैयक्तिक 9 धावांवर खेळत असताना आपल्या संघासाठी शेवट षटकाचा विचार केला तर हाणामारीचे षटक घेऊन गोलंदाज रघु. पहिला चेंडू रघु आणि पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तसं काय मैदानात घडलेला. निर्धाव चेंडू टाकलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना गोलंदाज रघु उभा ठेवलाय. तेच म्हणजे फलंदाज आदेशला कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. आणि विचार केला तर 4 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारचा धावा आल्या नाहीत आणि फलंदाज 2 गडी बाद देखील झाले त्या 4 चेंडूमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खेळाडू बॉलच्या खाली येत असताना आणि आता मात्र मैदानात काय करतोय, कॅच ड्रॉप झाले, थोडीशी मिसफील्ड देखील झाली. त्याचं रूपांतर 2 धावात झाले. उर्वरित शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्येचा फलकार झाली 37 धावा. बऱ्याच वेळानंतर 5व्या चेंडू नंतर धावसंख्येत वाढ झाली. 30 म्हणजे 37 धावा. आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फलंदाज बाद असेल. पुन्हा एकदा मोठा धक्का लागत असताना मैदानात सातत्याने गडी बाद होत आहेत. तेच म्हणजे फ्रेंड्स 11 संघाचे. धावसंख्येत पुन्हा स्थिर 4 गडी बाद, 37 धावा. आता मात्र थोडा अडचणीत येत असताना फ्रेंड्स 11 संघ सातत्याने गडी बाद होत आहे. सातत्याने नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप होत नाहीये. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. विचार केला तर गणेश शिरोळे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक उर्फ मोनू नावाबाळा संघाचा हा खेळाडू. आणि गणेशचा विचार केला तर गणेश देखील खूप वर्ष अनुभव असा हा खेळाडू मैदानात दाखल होत असताना विचार केला तर शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या स्थिर म्हणजे 4 गडी बाद, 37 धावा. 5 गडी बाद. 5 गडी बाद 37. पहिला चेंडू घेऊन गणेशसाठी आणि पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत. आणि आता मात्र 3रा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री धाव देखील तिन्ही कंप्लीट झाल्या. दोन्ही फलंदाजांनी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट गणेश आणि मोनू यांच्यामध्ये. धावसंख्येचा फलकर 40 धावा. 5 गडी बाद, 40 धावा आणि उर्वरित 2 चेंडू सगळे बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. आणि या 2 चेंडूमध्ये स्ट्राईक एंडला असेल तर म्हणजे घातक फलंदाज अभिषेक उर्फ मोनू आपल्या संघासाठी 2 फटके मोठे फटके मारेल का आणि आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर करेल का मोनू. आणि आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र फलंदाज बाद असेल. रनआउटच्या स्वरूपात 2री धाव घेण्याचा प्रयत्न होता पण फलंदाज बाद झालाय आणि 1 धाव फक्त. धावसंख्येचा फलकावर 6 गडी बाद, 41 धावा. आणि पहिल्या इनिंगचा विचार केला तर शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानात दाखल होत असताना सूरज. पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना सूरज आपल्या संघासाठी एक मोठा फटका मारेल का तो फटका मारण्यापासून वंचित ठेवेल गोलंदाज रघु. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 41 धावा. 6 गडी बाद, 41 धावा. आणि नवीन फलंदाज सूरज. उर्वरित शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला सूरज. गोलंदाज रघु. शेवटच्या चेंडू घेऊन गोलंदाज रघु. स्ट्राईक एंडला सूरज आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धाव फलकावर 7 गडी बाद, 41 आणि 42 रनांचं आव्हान ठेवलं. तेच म्हणजे रुद्र 11 संघासमोर.
आणि मी तात्पुरताच थांबतो. मी कॉम्बॉक्स इन्व्हाइट करतो माझे साथी मित्र मनीष सरांना. धन्यवाद अभि, खूप चांगली कामगिरी आपली देखील. चला थोडं हॅलो चेक. चला थोडंसं स्पीडअप करायचं थोडंसं स्पीडअप करायचं. दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे. अजून एक सामना आपल्याला इथे कव्हर करायचा आहे. 5 वाजून 18 मिनिटांची अवधी झाली आहे. 42 धावेचं लक्ष आहे आणि अभि सुर्वे कुठे असेल आपण या त्वरित. फ्रेंड्स 11 संघाने बनवले 41 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. रुद्रा 11 संघाला 42 धावा 42. आवाज नाही येते तुझा. हॅलो. चला थोडंसं स्पीडअप करायचं. दोन्ही संघांना विनंती असणार आहे कुठल्याही खेळाडूंनी जर इथून वेळेची अवधी जास्ती घेतली तर त्याच्या संघाला पेनलाइज करण्यात येईल ही विनंती आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. चला अशू मैदानात आपण अशूची साथ देण्यासाठी स्वयं खाडी येतोय. ही सलामीची जोडी आली आहे ज्यांना लक्ष आहे 42 धाव्यांचं. आणि एक विनंती असणार आहे की पुष्कर शिवांश 11 संघ आपल्याला विनंती आहे की आपण कुठेही जायचं नाहीये. आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर एक सामना खेळवण्याचा. कारण उद्याचा देखील खूप मोठा दिवस आहे. उद्या देखील आपल्याला पूर्ण पूल कंप्लीट करायचा आहे. दोन्ही सेमीफायनल्स आणि मेगा फायनलचा सामना देखील कव्हर करायचा आहे. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस असल्या कारणामुळे थोडासा उशीर झाला. चला गौरव थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फ्रेंड्स 11 आपल्याला देखील विनंती असणार आहे थोडंसं स्पीडअप करा. 4 षटकांची मॅच 42 धावेचं लक्ष. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती एक आयकॉन खेळाडू गौरव आणि समोर देखील आव्हान मोठा आहे. स्वयं खाडे फेस करत असताना पहिला चेंडू वरती केलाय दणदणीत प्रहार. अगदी पहिला चेंडू वरती काय फटका सजवलाय 6 धावेंचा. आमलचक षटकार बघायला मिळतोय. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांनी खूप चांगला कमबॅक केलाय. अगदी वाईड यॉर्करचा वापर करत असताना अगदी पुढ्यात हा चेंडू फेकला होता. वाईड यॉर्करचा वापर केला. एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे पण एक्झिक्यूट करता इथे आलाय गोलंदाजाला. का मी देखील समोरील प्रतिस्पर्धी संघाचा एक आयकॉन खेळाडू आहे. लगेच उत्तर दिलंय. एक थेरी तो एक मेरी. 42 धावेचं लक्ष. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. यावेळी अजून एक आलाय का गणेश असणार आहे. चेंडूला चेस करतोय आणि गणेशच्या देखील आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जातोय. चेस करण्याचा प्रयत्न केला होता पण चौकार इथे देऊन जाणार आहे. काय बॅटिंग दाखवतोय आपल्याला स्वयं खाडे याच्या बॅट मधून. ठीक आहे धन्यवाद. 10 धावा धाव फलकावरती. चेंडू झाले षटकामध्ये 3. बघूयात अजून एक चौकार आलाय. चौकारानंतर गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय का. हे कॉन्टॅक्ट ही बॅटल ही रायबलरी बघायला मजा येत आहे.
गौरव विपक्ष स्वयं खाडे. पुढील चेंडू आहे. पुढील चेंडूवरती देखील प्रहार अप्रतिम करण्यात आलाय. फाईन लेग डीप मिड विकेट रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यावेळी एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या एका धावेच्या साहाय्याने. धावफलक पुढे आदेश असणार आहे तिथे आणि आदेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅटिंग असू देत, गोलंदाजी असू देत आणि क्षेत्ररक्षण देखील असू देत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका धावेवरती रोखून ठेवलं. 11 धावा धावफलकावरती. 42चं लक्ष. 4 षटकांची मॅच. यावेळी बिग हिटचा प्रयत्न केलाय. स्विंग केला. अगदी प्रचंड ताकद अशूकडे आहे. त्या ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. केलाय कमबॅक. ज्या कमबॅकची आवश्यकता होती, अपेक्षा होती, तो कमबॅक केलाय गौरवनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी बॅटची हलकीशी कडा लागते. चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. येस, एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 12. एकही गडी बाद झालेला नाहीये. पहिल्या षटकावरती अगदी बरसलाय स्वयं खाडे. गोलंदाजी असू देत, फलंदाजी असू देत, अगदी एक नवदूत खेळाडू आहे. त्या खेळाडूंनी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी नाव खूप चांगलं केलंय. आणि आता RPL मध्ये देखील आपल्या रुद्र 11 या संघासाठी त्यांचं वर्चस्व टिकवण्यासाठी ही लढाई चालू आहे. लढाई वर्चस्वाची आहे. लढाई या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. इथून आपण हरलात तर 362 दिवस कंप्लीट एका वर्षाची वाट पाहावी लागेल. रोशन येतोय. रोशन पवार गोलंदाजी मार्कवरती. हा देखील एक खूप चांगला खेळाडू आहे. होम ग्राउंड ह्या खेळाडूचं देखील आहे. थोडंसं स्पीडअप करा. थोडंसं स्पीडअप करा. एक सामना आपल्याला अजूनही कव्हरअप करायचा आहे आणि तो सामना कव्हरअप करणं गरजेचं आहे. कारण पूल ए मधून 2 संघ वरती गेल्यात. पूल बी मधून देखील 2 संघांची निवड होणंच आहे. ते झालेच पाहिजे आजच्या दिवसामध्ये. कारण उद्या देखील एक पूर्ण पूल आहे. पूल सी आपल्याकडे असणार आहे. त्यानंतर सेमीफायनल्सच्या मॅचेस आणि मग येणार आहे RPL ची मेगा फायनलची मॅच. अजित सर, फर्स्ट बॉल. पहिला चेंडू. डावखुरी हाताचा गोलंदाज झालाय. पहिला चेंडू आणि प्रचंड वेगेवरती झालाय स्वार. अगदी गुडलँड स्पॉट जो आपण म्हणतो त्या स्पॉट वरती चेंडू लँड होतोय. लँड झाल्यानंतर थोडासा बाहेर अँगलनी एक लेफ्ट आर्म गोलंदाज जेव्हा अँगलनी गोलंदाजी करतो राईटी बॅटरला, तेव्हा तो चेंडू नक्कीच त्याच्या अँगलनी बाहेर निघून जातो. तो बाहेर निघून गेलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आशूच्या बॅटला चेंडू आदळत नाहीये. बॅटचा फेस ओपन करावा लागणार आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. मिस टायमिंग असणार आहे. स्ट्रोक. चेंडूच्या खाली खेळाडू येतोय. पंकज असणार आहे चेंडूच्या खाली. ओव्हर कॅच. खूप चांगला झेल टिपलाय. अप्रतिम कॅच इथे पकडली आहे पंकजनी. आणि कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे. कारण आशू सारखा मोठा बॅटर इथे चाललाय तंबूच्या ऑस्ट्रेलिया परत. येस डीजे. धन्यवाद. येस, कमिटीकडून पारितोषिक आलाय. कमिटीमध्येच पंकज देखील आहेत. कमिटीचे सर्व आमचे आणि कमिटीकडूनच त्यांना या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. वा, व्हॉट कॅच. ते मागे सरसावलं ते. त्यानंतर बॉडीला टर्न केलं. चेंडूच्या खाली आले आणि योग्य त्या वेळेवरती कलाम लावला. पण GTC वरती लाईव्ह प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. लाईव्ह आपण देखील ही बघू शकता स्पर्धा. क्वालिटी विथ क्लिअरिटी GTC. पुढील चेंडू. रोशन. यावेळी मयूर आलाय. पहिल्या चेंडूवरती केलाय दणदणीत प्रहार आणि चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स. सीमारेषा पार. येतोय चौकार. मयूर मुठे याच्या ब्रॅट मधून येतोय एक ब्रँडेड चौकार. व्हॉट अ शॉट. चौकार आलाय. रोशन गोलंदाजी चांगली करत होता. 3 चेंडूंवरती 4 धावा रोशननी देखील दिलात आणि एकूण धाव संख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी समीकरण 16 चेंडू 15 चेंडू आणि 26 धावेंचे. पुढील चेंडू मयूरसाठी शॉर्ट पिच चेंडू आहे. या चेंडूला ठेवणार नाहीये पण मिस टाइम झालाय आणि आदेशने उर्वरित काम पूर्ण केलंय. एका सेलिब्रेशन रोशनचं देखील बघायला मी इथे आपल्याला. बघा, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. फिंगर्स रोल केले. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि फसवा चेंडू फेकलाय. फसवलंय बॅटरला. अजून एक बॅटर झालेत बाद. मयूर मुठे यांच्या स्वरूपात लागतोय अजून एक मोठा झटका रुद्र 11 संघाला. डीजे.
बॅटिंगसाठी रघु आल्यात, ज्या रघुने नक्कीच टीमला कमबॅक करून दिलं होतं. शेवटचं षटक फेकलं होतं, 2 गडी बाद 6 धावा दिल्या होत्या. रोशन येतोय, यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला, अगदी गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिलाय. 2 धावा तर नक्कीच मिळायला पाहिजेत, 2 धावा तर मिळणार आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल करतायत आणि तिसऱ्याचा देखील प्रयत्न होईल का, तर तिसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे आणि डायरेक्ट हिट झाला असता तर स्वयंची खेळी संपुष्टात आली असती. पण खूप चांगला फटका, खूप चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, चौफेर, चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. क्रिकेटची पंढरी आणि डोंबिवलीचा मानबिंदू समजली जाणारी ही स्पर्धा. या पहिल्याच पर्वामध्ये अशी कामगिरी असेल तर अनेक येणारे पर्व कसे असतील. आणि जीटीसीचा उल्लेख नक्कीच करावा लागेल. कुठल्याही स्पर्धेमध्ये जर लाईव्ह वाहिनी जीटीसी सारखी असली तर त्या स्पर्धेला वेगळं स्वरूप येतं. आणि व्ह्यूजचा विचार केला तर 7,500हून अधिक व्ह्यूज आतापर्यंत मिळालेत. उद्याचा फायनलचा दिवस देखील आहे. शेवटचा चेंडू, धावा फलकावरती 19, लास्ट बॉल, स्वयं स्ट्राईक वरती आलाय, मिस झालाय चेंडू. अगदी बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, पण एक धाव इथे देखील मिळणार आहे. मॅच बॅलन्स आहे, मॅच नक्कीच बॅलन्स आहे. 20 धावा फलकावरती आहे, 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 गडी देखील बाद झाल्यात. इथून कोणाला आपण विचारलं की मॅच बॅलन्स आहे का, तर नक्कीच बॅलन्स आहे, कारण लक्ष 42 धावांचं आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं. फ्रेंड्स 11 आपल्याला विनंती असणार आहे, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आणि कुठला गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी, येस पियुष आलेत. आणि बघा, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जर कुठल्या संघामध्ये सर्वात चांगले असतील तर नक्कीच मी फ्रेंड्स 11 संघाचं नाव घेईन. रोशन सारखा एक चांगला गोलंदाज आहे, पियुष सारखा एक चांगला गोलंदाज आहे. इथून लक्ष मोठं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावा, 12 चेंडूचा खेळ झालाय, 20 धावा झाल्यात. चला स्पीडअप करा पियुष, स्पीडअप करण्याची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता इथून जिंकण्यासाठी बनवायची आहे रुद्र 11 संघाला. त्याच 22 धावांचं संरक्षण होतंय का फ्रेंड्स 11 संघाकडून. 12 चेंडू 22 धावा. पियुष गोलंदाजी मार्कवर, स्वयं फेस करेल. अगदी पुढ्यातला चेंडू होता, लोअर फुल टॉसचा चेंडू होता, सबमरीन होणारा हा चेंडू आहे, सबमर्ज झालाय. काय गोलंदाजी केली आहे बघा, अगदी आपल्या अँगलला कट करत गोलंदाजांनी अजून एकदा एक चांगला चेंडू एक्झिक्यूट केलाय. स्वयंला देखील माहिती आहे, स्वयं देखील एक गोलंदाज आहे, त्याला देखील माहिती आहे हा चेंडू वाईड इज यॉर्कर, हा एक्झिक्यूट करणं खूप कठीण आहे. तो एक्झिक्यूट झालाय, चांगला एक्झिक्यूट झालाय. आणि बघा आता पुन्हा एकदा साईड चेंज करण्यात आली आहे, वेगळ्या स्ट्रॅटेजीनी आता गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पियुष, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतील. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. या स्लोअर 1 चेंडूसाठी नक्कीच ती साईड चेंज केली होती का, तर येस, या स्लोअर 1 चेंडूसाठी ती साईड चेंज केली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर्सला अगदी चेंडूवरती रोल केलं आणि अवे फ्रॉम द बॉडी, अगदी आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेटमध्ये कट होणारा चेंडू आहे, तो चेंडू कट झालाय आणि स्वयं पूर्णपणे बीट झालाय. 2 चेंडू सलग इथे देखील निर्धाव आलाय. धाव संख्या असती 20 धावेंवरती. पुढील चेंडू बिगेचा प्रयत्न इथे देखील केला होता, टॅप शॉट असणार आहे आणि धावचीची शक्यता कलेक्ट करणं गरजेचं होतं. यशांना चेंडू लागणं गरजेचं होतं, चेंडू यशांना लागलेला नाहीये. पंचांकडे अपील, पंचांनी अपील लावली आहे फेटाळून, म्हणजे रुद्र 11 संघाच्या खात्यामध्ये हा डिसिजन जातोय. पण ही मॅच जात आहे का, मॅच जाण्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, संयमी खेळ करणं गरजेचं आहे. तो संयमी खेळ होतोय का. चांगली गोलंदाजी, चांगलं कलेक्शन. पण बघा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, पण कदाचित चेंडू तेव्हा हातात नव्हता, हाताने यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. थोडंसं स्पीडअप करा. 3 चेंडू आतापर्यंत पियुषने फेकलेत आणि धावा किती दिल्या, तर फक्त 1 धाव दिल्या. आणि जर समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 21 धावा. पण मॅच कधीही टर्न होऊ शकते, कारण रघु आलाय स्ट्रायकिंग एंडला. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला, स्विंग केलाय, मिस झालाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी होते. पुन्हा एकदा फसवा चेंडू, फिंगर्स रोल, गतीमध्ये परिवर्तन, फसवलाय चेंडूला. गोलंदाजांनी बॅटरला फसवलाय, कम्प्लिटली बीट केलाय इथे. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. 12 चेंडू 22 धावेंचं समीकरण आपण बघितलेलं हे षटक सुरू होण्याच्या अगोदर. आता समीकरण 8 चेंडू 21 धावा, म्हणजे 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव दिल्या. वॉट अ बॉलिंग, सुरेख गोलंदाजी. अकूट टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यशांच्या मागून वेगवान गतीने गौरव आलेत.
धाव रोखली आहे, काय गोलंदाजी केली आहे. पियुष साठी नक्कीच टाळा झाला पाहिजेत. 5 चेंडूंवरती फक्त एक धाव पियुषने दिली आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 बॉल टू गो. येस सर. बॅटर आउट आहेत का? हिट विकेट झाल्यात. ओ ओके. बोल्ड झालेत. बॅटची इनसाइड एज आणि एज लागली. एज लागून अंगाला चेंडू आदळला. बघा जे दृश्य आपल्याला लांबून क्लिअर दिसत नाहीये ना, ते दृश्य आपल्याला कदाचित GTC दाखवू शकते. आणि GTC पेक्षा चांगली वाहिनी कुठे आहे? तर बघा क्लिअरिटी बघा. अगदी चेंडू बॅटला आदळला, अंगाला आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांना आदळतोय कदाचित. बॅटर आउट झालेत. रघु यांचे खेळी संपुष्टात आले आणि अशा सिच्युएशन मध्ये जर आपल्या टीम मध्ये कुठला बॅटर असावा त्यांनी बॅटिंग करावी तर तो बॅटर आहे हेमंत म्हात्रे उर्फ लारा. अशा वेळी जर एक बॅटर यावा मैदानात तर लारा सारखा बॅटर यावा. बॅटर आलेत. 7 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण आहे. सात चेंडू 21 धावा. इथून षटकार आला ना तर मॅच टर्न होऊ शकते रुद्र 11 संघाच्या दिशेने. पण इथून जर पियुषने चांगला चेंडू फेकला तर पियुष नक्कीच ही क्लिप व्हायरल करेल, आपल्या स्टेटस वरती दाखवेल की RPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये माझी कामगिरी बघा. पियुष गोलंदाजी मार्क वरती, पण आव्हान आता मोठं असणार आहे कारण बॅटर देखील तेवढाच मोठा मैदानात दाखल झालाय. हेमंत म्हात्रे पहिला चेंडू फेस करत असताना यावेळी वेगेचा वापर केलाय पण दिशाहीन चेंडू आहे. दिशेच्या बाहेर पण म्हणतो ना की वाईड यॉर्कर एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला होता इथे देखील, पण बाहेर चेंडू नक्कीच निघून गेलाय. आणि हाच फरक पडतो. हाच तर फरक पडतो की एक राईटी बॅटर खेळत असताना एक लेफ्टी बॅटरची एंट्री झाली आहे. व्हाईट बॉल आलाय. 22 धावा धावफलकावरती. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅटरनी फक्त स्विंग केलाय आणि चेंडू झालाय मिस. पियुषचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी दडपणात येऊन दडपणाखाली अशी गोलंदाजी केली. या तिसऱ्या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 2 आणि 1 गडी देखील त्यांनी बाद केलाय. येस. काय समीकरण आहे? 6 चेंडू जिंकण्यासाठी हव्यात किती? तर 20 धावा हव्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय आदेश. आदेश सिंग आलेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू वरती दणदणीत प्रहार केलाय आणि चेंडूला केलाय डिस्पॅच. अगदी वेळेवरती षटकाराची आवश्यकता असताना स्वयं खाडेनी षटकार मारलाय आणि षटकार नाही तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रुद्र 11 संघाचा शिरकाव झालाय. येस डीजे. बघा पियुषने अगदी एका षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या. स्वयंला स्ट्राईक मिळाली नव्हती. पुन्हा एकदा स्वयं आलाय. पुन्हा एकदा बॅटची स्विंग केली आहे. खेळाडू आहे तिथे मिड विकेट रिजन वरती. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. गौरव असणार आहे. मिस केलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. 2 धावेंवरती सीमित केलंय. काय मॅच येते, काय मॅच रंगते आपल्या समोर. 4 चेंडू 12 धावा. मॅच संपलेली नाहीये कारण कुठलाही संघ जिंकलेला नाहीये. एक विनंती असेल की पुष्कर शिवांश 11 संघाला विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय. सामना खेळूया आपण असं आयोजकांचं म्हणणं आहे. सामना खेळूयात आपण. आवश्यकता काय? आवश्यकता असणार आहे 4 चेंडू आणि 12 धावेंची आहे. 4 चेंडू 12 धावा. स्वयं खाडे प्ले मिस केलाय. आदेशनी केलाय कमबॅक. वा 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 काय मॅच बघायला मिळते आपल्याला. काय मॅच बघायला मिळते. डू ऑर डायचा कुठला सामना असावा तर तो असा सामना रंगावा. अगदी प्रत्येक चेंडू वरती कधी ह्या दिशेला तर कधी त्या दिशेला. अजूनही दोन्ही संघांची नौका ही अडकली आहे. ती अगदी वेशेवरती येऊन अडकली आहे. 3 चेंडू 12 धावा. स्वयं आहे. स्वयं देखील आहे आणि यस वाईड बॉल आलाय. दडपणाखाली
बघा वाईड यॉर्कर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, वाईड यॉर्कर एक्झिक्यूट होत नाहीये. मी म्हटलं होतं हा चेंडू एक्झिक्यूट करणं म्हणजे खूप जास्ती सरावाची आवश्यकता आहे. सराव नक्कीच आहे आदेशकडे. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. समीकरण काय? 3 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात. 11 धावा. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने की उम्मीद और जज्बा होना जरूरी है. जज्बा आहे कोणत्या टीम मध्ये? 3 चेंडू 11 धावा. फुल टॉस, फुल टॉस आहे. झेलची शक्यता. कॅच केली आहे कंप्लीट. ही कॅच कंप्लीट केली आहे की या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स 11नी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. येणारा काळ सांगणार आहे. फटका नक्कीच चांगला एक्झिक्यूट झाला होता. मिस टायमिंग थोडासा म्हणावा लागेल. झेल चांगला पकडलाय शिवमनी आणि स्वयं खाडे नाराज थोड्याशा दबत्या पावलांनी आपली बॅट रोवली आहे तिथे. ती घेऊन घसटत येतोय मैदानाच्या बाहेर. ते सांगतोय आपल्याला की कदाचित माझे एफर्ट्स थोडेसे कमी पडले, पण वेल प्लेड स्वयं. गोलंदाजी सुदृढ केलीस, फलंदाजी सुदृढ केलीस आणि वन साइड एन्काउंटर आपल्या संघासाठी तू करून दिलेस. एक यंगस्टर आहे, एक नवदूत खेळाडू आहे. एकदा जोरदार स्वयंसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल प्लेड स्वयं, खूप चांगली खेळी. समीकरण 2 चेंडू 11 धावेंचं. आणि बॅटिंगसाठी येतात दिनेश कोळी. दिनेश कोळी म्हणजेच होम ग्राउंड असलेला हा खेळाडू. गोलंदाजीसाठी जाणले जातात, पण आपल्या वेगळ्या शैलीने. अशा वेळी नको ना फोन करू यार, याचा फोन उचल. काय बोलतोय बघ. 2 चेंडू 11 धावा. दिनेश शाळेत बॅटिंग साठी स्विंग केलाय. स्विंग आणि फक्त मेस बघायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी, सुदृढ गोलंदाजी. बघा टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेग घेणारा हा चेंडू होता आणि आदेशनी कमबॅक करून दिलाय. आदेशनी टीमला कमबॅक करून दिले, अस्तित्व टिकवून ठेवलंय. 1 चेंडू 11 धावा. यावेळी चांगला फटका आहे, पण फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे. चला कॅप्टन